सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय घडामोड सोमवारी मातोश्रीवर येतो. ओमराजेंनी असा निरोप ठाकरेंना दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कैलास पाटील, वरुण सरदेसाई यांना निरोप देण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर उद्या मातोश्रीवर येणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंना निरोप दिल्याचं कळतंय. सोमवारी मातोश्रीवर येतो असा निरोप ओमराजेंनी दिलेला आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, ओमराजेंचा हा निरोप नेमका काय सांगतोय? दीपाली, आपण बघतोय की खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातील वेगवान घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. काल मध्यरात्री पुण्यात ठाकरेंच्या आमदारांनी त्यांची भेट घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. त्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे नेते देखील ओमराजे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. त्यामुळे ओमराजे नेमकी काय भूमिका घेतात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. स्वतः ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधल्याची माहिती जी आहे ती काही वेळापूर्वी आपण दिली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका जाणून घेतलेली आहे. मात्र ओमराजे यांचं म्हणणं की त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते बातचीत करणार आहेत. ओमराजे जे आहेत ते आता धाराशिवमध्ये देखील दाखल होते. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार आता ओमराजे स्वतः जे आहेत ते सोमवारी मातोश्रीवरती देखील येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खरंच ओमराजे सोमवारी मातोश्रीवर येतात आहे का आणि उद्धव ठाकरेंकडे प्रत्यक्ष त्यांची भूमिका स्पष्ट करतात आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चितच या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी देवेंद्र.